श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. आपण अनेकदा पाहतो की काही लोकांना समाजात, ऑफिसमध्ये किंवा मित्रपरिवारात खूप मान मिळतो, तर काहींना सतत दुर्लक्षित केलं जातं. असं का होतं? कारण समोरचा माणूस तुम्हाला तितकीच किंमत देतो जितकी तुम्ही स्वतःला देता. बघा, जर तुम्हाला तुमची व्हॅल्यू वाढवायची असेल तर सगळ्यात आधी तुमच्या शब्दांची किंमत करायला शिका. जो माणूस खूप जास्त बडबड करतो त्यांच्या शब्दांना वजन उरत नाही. त्यामुळे मोजकेच बोला, पण जे बोलता ते अर्थपूर्ण असू द्या. लक्षात ठेवा, रिकामी भांडी जास्त वाजतात, पण भरलेली भांडी शांत असतात. तुमचं काम इतकं मोठं करा की तुम्हाला तुमची ओळख करून द्यायची गरज पडू नये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका. जर तुम्ही प्रत्येकाच्या एका हक्केवर धावून जात असाल किंवा प्रत्येकाचं काम स्वतःचं नुकसान करून करत असाल तर लोक तुम्हाला गृहीत धरू लागतात. तुमची उपलब्धता जितकी जास्त तितकी तुमची किंमत कमी. त्यामुळे स्वतःची एक मर्यादा ठरवा. कोणासाठी किती उपलब्ध राहायचं हे तुमच्या हातात आहे. तुमचा पेहराव आणि देहबोली सुद्धा खूप काही सांगून जाते. महागडे कपडेच हवेत असं नाही, पण तुमचं राहणीमान नीटनेटके आणि आत्मविश्वासपूर्ण असावं. जेव्हा तुम्ही ताठकाण्याने चालता आणि लोकांच्या डोळ्यात बघून बोलता तेव्हा समोरच्यावर तुमचा वेगळाच प्रभाव पडतो. आजच्या जगात ज्ञान हीच शक्ती आहे. जर तुम्हाला तुमची किंमत वाढवायची असेल तर स्वतःला अपडेट ठेवा. नवनवीन कौशल्य शिका, वाचन करा. जो माणूस काळानुसार स्वतःला बदलतो आणि काहीतरी नवीन शिकत असतो त्याला जग कधीच विसरत नाही. सोबतच आपल्या वेळेची किंमत करा. जो स्वतःचा वेळ फुकट घालवतो लोक त्याच्या वेळेची आणि त्याची किंमत करत नाहीत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमची गुपित आणि भविष्यातील प्लॅन्स प्रत्येकाला सांगत सुटू नका. थोडं रहस्यमय राहणे कधीही चांगलं असतं. लोकांनी तुमच्याबद्दल अंदाज बांधले पाहिजेत, तुम्हाला पूर्णपणे वाचता कामा नये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचा स्वाभिमान कधीच गहाण ठेवू नका. कोणासमोरही लाचार होऊ नका. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला सुरुवात करता तेव्हा संपूर्ण जग तुमच्या समोर नतमस्तक होतं. शेवटी इतकंच सांगेन, स्वतःची किंमत ही मार्केटमध्ये मिळणाऱ्या वस्तू सारखी नसते. ती तुमच्या कर्तृत्वाने आणि वागण्याने कमवावी लागते. स्वतःवर काम करा, स्वतःवर प्रेम करा, मग बघा लोक तुमच्याकडे कोणत्या नजरेने बघतात. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की तुम्ही एखाद्यासाठी खूप काही करता पण शेवटी तो माणूस तुमची किंमतच करत नाही? किंवा ऑफिसमध्ये, मित्रमंडळीत तुम्हाला हवं तसं महत्व मिळत नाही. आपण अनेकदा विचार करतो की मी तर सगळ्यांशी चांगलं वागतो, मग लोक मला गृहीत का धरतात? मित्रांनो, याचं उत्तर तुमच्या वागण्यात दडलेलं आहे. जग तुम्हाला तसंच वागवतं जसं तुम्ही त्यांना परमिशन देता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही सखोल गोष्टीवर बोलणार आहोत ज्या अवलंबल्या तर लोक तुमच्या शब्दाला मान देतील आणि तुमची उपस्थिती त्यांना महत्वाची वाटेल. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पर्याप्तता. अर्थशास्त्राचा एक साधा नियम आहे, ज्या गोष्टीचा पुरवठा जास्त असतो तिची किंमत कमी असते. मानवी नात्यामध्येही हेच लागू होतं. जर तुम्ही कोणा एका मेसेजवर किंवा एका फोनवर लगेच हजर होत असाल तर समोरच्याला वाटतं की तुमच्याकडे काहीच काम नाहीये, तुम्ही रिकामे आहात. त्यामुळे स्वतःला थोडं दुर्मिळ करा. तुमच्या कामाला प्राधान्य द्या. जेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेला महत्व देता तेव्हा लोकांना जाणवतं की तुमचा वेळ मौल्यवान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे शब्द बघा. जो माणूस सतत बोलत राहतो तो कधी ना कधीतरी चुकत बोलतोच. जास्त बोलणाऱ्या व्यक्तीची विश्वासार्हता कमी होते. त्याऐवजी ऐकणारा बना. जेव्हा तुम्ही शांत राहून समोरच्याचं ऐकून घेता आणि शेवटी मोजक्याच पण अचूक शब्दात तुमचं मत मांडता तेव्हा त्या शब्दांना वजन प्राप्त होतं. लोकांनी तुमच्या बोलण्याची वाट पाहिली पाहिजे. तुमच्या गप्प राहण्याने त्यांना अस्वस्थ वाटलं पाहिजे. इतकं सामर्थ्य तुमच्या मौनात असू द्या. आता वळूया नाही म्हणण्याच्या कलेकडे. आपल्यापैकी अनेकांना भीती वाटते की नाही म्हटलं तर समोरचा काय विचार करेल. पण मित्रांनो, जो प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो तो स्वतःची इज्जत स्वतःच घालवतो. तुमच्याकडे स्वतःची काही तत्व असली पाहिजेत. जर एखादी गोष्ट तुम्हाला पटत नसेल किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर स्पष्टपणे पण सभ्य भाषेत नाही सांगा. यामुळे लोकांना कळतं की तुम्ही कोणाच्या हातातील बाहुल नाही आहात, तर तुमच्याकडे स्वतःचा मेंदू आणि निर्णय क्षमता आहे. पुढचा मुद्दा आहे स्वतःची प्रगती
तुमची बाहेरची किंमत ही तुमच्या आतल्या गुणावर अवलंबून असते. जर तुम्ही 5 वर्षापूर्वी जसे होतात तसेच आजही असाल तर लोक तुम्हाला जुन्याच नजरेने बघतील. पण जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवता, नवीन स्किल्स शिकता, चांगलं वाचन आणि तुमचं ज्ञान वाढवता, तेव्हा लोकांच्या नजरेत तुमची प्रतिमा आपोआप उंचावते. तुमचं यश हे तुमच्या अस्तित्वाचा पुरावा असलं पाहिजे. भावनिक स्वावलंबन हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आपल्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या हातात देऊ नका. जर कोणी तुमची स्तुती केली तर खूप हवेत जाऊ नका आणि कोणी टीका केली तर कोलमडून पडू नका. जो माणूस स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवतो तो इतरांना खूप शक्तिशाली वाटतो. लोक अशा व्यक्तीचा आदर करतात ज्याला सहजपणे विचलित करता येत नाही. शेवटी तुमच्या राहणीमानावर लक्ष द्या. याचा अर्थ असा नाही की तुम्ही ब्रँडेड कपडेच घातले पाहिजेत, पण तुम्ही कसे दिसता, तुमचे कपडे इस्त्री केलेले आहेत का, तुम्ही नीटनेटके राहता का, या गोष्टी तुमच्या आत्मविश्वासाची साक्ष देतात. जेव्हा तुम्ही आरशात बघून स्वतःला पसंत करता तेव्हाच जग तुम्हाला पसंत करायला सुरुवात करतं. मित्रांनो, स्वतःची किंमत वाढवणं म्हणजे कोणावर दादागिरी करणं किंवा गर्विष्ठ होणं नाही, तर याचा अर्थ आहे स्वतःचा आदर करणं. जेव्हा तुम्ही स्वतःला मान देता तेव्हा इतरांना तुम्हाला कमी लेखण्याची हिंमत होत नाही. हे नियम आजपासूनच तुमच्या आयुष्यात लागू करून बघा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक ते जे लोकांच्या मागे धावतात आणि दुसरे ते ज्यांच्या मागे जग धावतं. फरक फक्त एका गोष्टीचा असतो, ती म्हणजे सेल्फ वर्थ, स्वतःची किंमत. जर तुम्हाला असं वाटत असेल की लोक तुमची किंमत करत नाहीत, तुम्हाला गृहीत धरतात, तर आजच हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. आज मी तुम्हाला अशा काही सायकोलॉजिकल ट्रिक्स सांगणार आहे ज्या वापरल्यानंतर लोक तुमच्याशी आदरानेच वागतील. रहस्याचा पडदा. पहिली गोष्ट, स्वतःला एक उघड्या पुस्तकासारखं बनवू नका. लोकांसमोर आपल्या आयुष्यातील प्रत्येक दुःख, प्रत्येक आनंद किंवा पुढचा प्लॅन सांगत सुटू नका. जेव्हा लोकांना तुमच्याबद्दल सगळंच माहित नसतं तेव्हा त्यांचं तुमच्याबद्दलचं कुतूहल संपतं. ज्या गोष्टीचं कुतूहल नसतं त्याची किंमत उरत नाही. थोडे शांत राहा, तुमचे पत्ते राखून ठेवा. जेव्हा तुम्ही कमी बोलता आणि जास्त विचार करता तेव्हा लोक तुमच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज लावू शकत नाहीत, आणि जिथे अंदाज लावता येत नाही तिथे आदराची भावना आपोआप निर्माण होते. दुसरी, स्वतःची सीमा ठरवा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाउंड्रीज. लोक तुमच्या सोबत तेच वागतात जे तुम्ही त्यांना वागू देता. जर कोणी तुमची चेष्टा करत असेल आणि तुम्ही हसून सोडून देत असाल तर तुम्ही त्यांना पुन्हा चेष्टा करण्याची परवानगी देत आहात. समोरच्याला त्याची जागा दाखवून द्यायला शिका. शब्दांनी भांडू नका, पण तुमच्या नजरेतून आणि वागण्यातून हे स्पष्ट करा की माझा अपमान मी सहन करणार नाही. जो स्वतःचा सन्मान वाचू शकतो त्याचा सन्मान जग करतं. तिसरी गोष्ट म्हणजे कोणाच्याही मागे धावू नका. एक कटू सत्य लक्षात ठेवा, जो कोणाच्या मागे धावतो लोक त्याच्यापासून लांब पळतात. मग ते प्रेम असो, मैत्री असो किंवा मान सन्मान. स्वतःला इतकं काबूल बनवा की लोकांनी तुमच्याकडे आलं पाहिजे. तुमची एनर्जी स्वतःला घडवण्यात वापरा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या कामात बेस्ट होता तेव्हा तुम्हाला लोकांच्या मागे जाण्याची गरज उरत नाही. लोक स्वतःहून तुमच्याशी जोडले जाण्यासाठी धडपडतात. तुमची अनुपस्थिती लोकांना जाणवली पाहिजे इतकं तुमचं अस्तित्व प्रबळ करा. चौथी गोष्ट म्हणजे भावनांचे प्रदर्शन टाळा. ज्याला स्वतःच्या रागावर आणि रडण्यावर नियंत्रण नसतं लोक त्याला कमकुवत समजतात. जर तुम्हाला राग आला असेल तर ओरडू नका, शांतपणे त्या परिस्थितीकडे बघा. तुमची शांतता समोरच्याला जास्त भीतीदायक वाटली पाहिजे. जेव्हा तुम्ही संकटातही डगमगत नाही तेव्हा लोकांना तुमच्यात एक लीडर दिसतो. आणि जगाचा नियम आहे, जग नेत्यासमोर झुकतं, अनुया समोर नाही. शेवटी एक वास्तववादी गोष्ट, तुमचा खिस्सा आणि तुमचं डोकं दोन्ही भरलेलं असावं. जो माणूस आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असतो आणि ज्याच्याकडे जगाचं ज्ञान असतं त्याला कोणी हलक्यात घेऊ शकत नाही. तुमची कमाई वाढवा आणि तुमचं वाचन वाढवा. या 2 गोष्टी तुम्हाला अशा उंचीवर नेतील जिथे लोक तुमच्या समोर आपोआप नतमस्तक होतील. मित्रांनो, लक्षात ठेवा, ही जत्रा आहे. इथे जो स्वतःला मोठं समजतो आणि सिद्ध करतो त्याचीच पूजा होते. स्वतःला कमी लेखणं आजच बंद करा. तुम्ही या जगात काहीतरी खास करण्यासाठी आला आहात हे विसरू नका. आजच्या या मुद्द्यापैकी कोणता मुद्दा तुम्हाला सर्वात जास्त भावला कमेंट मध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका, कारण तुमच्या प्रगतीच्या
प्रवासात मी नेहमी तुमच्या सोबत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.